श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, तर आजचा जो व्हिडिओ आहे ना, हा सलग 3 दिवसांचा आहे. संक्रांतीच्या दिवशी आम्ही मंदिरामध्ये गेलो होतो. त्या मंदिरामध्ये हे काढलेले काही व्हिडिओ क्लिप्स आहेत. पिहूने देखील खूप एन्जॉय केलं आणि हे काही फोटो आहेत ते आम्ही नंतर म्हणजे ओसून झाल्यावर मंदिरामध्ये काढले होते. त्यानंतर हा जो आहे फोटो हा दुसऱ्या दिवशी मग आज जो आहे ना, आजचा हा तिसऱ्या दिवसाचा व्हिडिओ आजपासून सुरू होत आहे. तर मग घरातील सगळीच कामे मी तशीच ठेवली आणि मग सकाळी हे 4 ब्लाऊज मी कट करून घेतले मुलांना शाळेत पाठवून. तर बघा, हे 4च ब्लाऊज मी कट केले. त्यासाठी एवढा राडा घरात झाला होता ना, खूपच राडा झाला होता. मग हा जो आहे तो संध्याकाळपर्यंत मी हा ब्लाऊज संध्याकाळी शिवायला घेतला होता. त्याच्या पुढच्या साईडला मी तशी डिझाईन केली होती, आता जी ट्रेंडिंगला खूपच चालू आहे. आणि बॅक साईडला मी अशा पद्धतीने डिझाईन करणार आहे. ही पण आता ट्रेंडिंगला चालू आहे. म्हणजे ह्या ताईंचं असं म्हणणं आहे की तुम्ही कशीही डिझाईन करा, फक्त छान करा. त्यांनी पूर्ण जो ब्लाऊज आहे तो माझ्याच मनावर शिवायला सांगितलेला आहे. आणि जेव्हा कोणी असे म्हणते ना की तुमच्याच मनावर ब्लाऊज शिवा, तेव्हा तर खूपच जास्त टेन्शन येतं की आपण जी डिझाईन करतो आहे ती पुढच्यांना आवडते की नाही, हेही सतत मनात येते. पण बघूयात आता त्यांना ही डिझाईन आवडते की नाही. जेव्हा मी ही डिझाईन पूर्ण करेन ना, मग त्यांना याचा फोटो काढून देखील पाठवेन. मग त्या रिप्लाय करतील, तोही मी तुमच्यासोबत शेअर करेन की त्यांना ही डिझाईन आवडते आहे की नाही. पण शक्यतो पुढचे जेव्हा आपल्याला डिझाईन सांगतात ना, तेव्हा डिझाईन शिवायला एकदम सोपे जाते, कारण की ती त्यांच्या आवडीचीच असते. त्यामुळे मनात असे कोणतेही प्रश्न पडत नाहीत किंवा विचारही येत नाहीत की हे आवडेल की नाही. असोत. तर काल हळदी कुंकू चालू असताना माझे 1-2 कस्टमर आले होते. तर त्यांना म्हणजे पहिला जो त्यांना एकदा ब्लाऊज मी शिवून दिला होता ना, तर त्यांनी तो ब्लाऊज एका लग्नात घातला होता. तर त्यांना अख्ख्या लग्नामध्ये विचारत होते की हा ब्लाऊज कुठे शिवला, हा ब्लाऊज कुठे शिवला. आणि त्याही इतक्या कौतुकाने मला सांगत होत्या ना की मलाही फारच माझे स्वतःचेच कौतुक वाटले की मी खरंच इतका छान ब्लाऊज शिवला होता का. त्या म्हणल्या, जे कोणी ब्लाऊज बघन ते विचारत होते की ब्लाऊज कुठे शिवला, फारच खर्च केलेला दिसतोय ब्लाऊजला, अगदी मस्त शिवलाय. अशा पद्धतीने त्यांनी काहीतरी म्हणजे त्या ब्लाऊजला रिप्लाय ज्यांनी दिले ना, ते कसे काय बोलले ते सर्व त्यांनी सांगितले. आणि असे आपले कौतुक केले की आपल्याला पुढे काय बोलावे तेही कळत नाही. तर या आठवड्यात माझ्या असे बऱ्यापैकीच कौतुक झाले की जे कोणी घरी येईन ते ब्लाऊज छानच शिवला म्हणत आहे. असे कोणी कौतुक केले की आपण जे काम मनापासून करतो ना, त्या कामाचे चीज झाल्यासारखे वाटते आणि नवीन काम करण्यासाठी अगदी उत्साह येतो. मग कशीबशी ही ब्लाऊज मी पूर्ण डिझाईन म्हणजे मी करून ठेवणारच होते. तेवढ्यात मग पिहूला भूक लागली. मग भूक लागली की मग मी तिला उपीट करून दिले. मग ही डिझाईन अर्धीच राहिली. मग मी नंतर हा ब्लाऊज शिवायला घेतलाच नाही. मग घरात जरा राडा झाला होता, म्हणजे घर झाडलोट हे करून घेतले. आणि ही डिझाईन मग आता बघू, उद्या पूर्ण झाली की मी याचा व्हिडिओ तुम्हाला शेअर करेन. तर मी तुम्हाला आता ज्या ब्लाऊजविषयी सांगितले ना, त्या ब्लाऊजचा असा लुक होता. बाईला मी अशा पद्धतीने हँगिंग केले होते आणि पुढचा जो गळा आहे तो ओपन होता आणि बॅक साईडने बोटनेक होता. खूपच छान लुक होता. पण याचे जे आहेत ना, हे सर्व व्हिडिओ आता डिलीट झालेले आहेत. तेवढी एकच क्लिप मला भेटली, ती मी तुम्हाला आता तेवढीच दाखवते. मी आज दिवसभरात बघा हे 2 ब्लाऊज शिवले. हे 2 कटोरी आहेत. दोन्ही ब्लाऊज जे आहेत ते कटोरी आहेत. तर कटोरी ब्लाऊजला ना मी मागच्या साईडने ना गळा पलटीच करते आणि पुढच्या साईडने ना अशा पद्धतीने गोट मारते. बघू शकताय तुम्ही गोटची फिनिशिंग देखील किती छान आलेली आहे, किती मस्त गोट आलेला आहे. कापडाचाच गोट मारते मी. आणि हे बघा, पाठीमागच्या साईडने मी अशा पद्धतीने पलटी करून घेते. त्यानंतर मग हा दुसरा देखील त्यांचाच ब्लाऊज आहे. आतमधून ओव्हरलॉक करायचे आहेत. हे दोन्ही कटोरीचेच ब्लाऊज आहेत. त्यानंतर मग एक जो ब्लाऊज मी संक्रांतीसाठी दिला होता शिवून, त्यांच्या ब्लाऊजला मणी लावायचे राहिले होते. मग तो ब्लाऊज माझ्याकडेच इथे त्यांनी परत दिलेला आहे. मग त्या ब्लाऊजला मणी लावून मी तो देणार आहे. त्याची डिझाईन मी घाईगडबडीत शेअर केली नव्हती तुमच्यासोबत. ती डिझाईन मी आज शेअर करते. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. आणि तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात तेही कमेंटमध्ये सांगा. तर हे बघा, तुम्ही सुरुवातीला फोटोमध्ये बघितला देखील असेल, हा ब्लाऊज घातला होता त्यांनी.
तर हे बघा, आता नवीन जी ट्रेंडिंगला डिझाईन चालू आहे ना, ती डिझाईन केली होती याला. कर्व शेपची डिझाईन आहे आणि जी आपली खालच्या साईडला बॉर्डर होती ना, ती बॉर्डर मी अशा पद्धतीने क्रॉसमध्ये लावलेली आहे. आणि मग याच्या दोन्हीमध्ये ना असे मणी लावायचे होते, ते मणी लावायचे राहिलेत. म्हणजे तेही लावून झाले असते, पण ह्या साडीला जे आहे ना व्हाईट कलरची डिझाईन म्हणजे सिल्वर कलरची डिझाईन आहे आणि माझ्याकडचे जे मणी आहेत ना ते गोल्डन कलरचे होते. ते अजिबात त्याच्यावर सूट होत नव्हते. त्यामुळे मग मी काय केलं, नंतर मग तुम्हाला लावून देते असे सांगितले. त्याही तयार झाल्या. मग चला आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.